म्हणून आज जिल्हा कलेक्टरनंतर ठाणे महानगरपालिकेला प्रशासनानं कालच पत्र देऊन मी अर्धनग्न आंदोलन, पूर्ण महानगरपालिका अर्धनग्न फिरणारा माणूस आहे असं मी आंदोलनामध्ये जाहीर केलं. अर्धनग्न आंदोलन करून बसणार आणि पूर्ण महानगरपालिका फिरणार. जर ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाही आहेत, वेतन नाही, तर कार्यालय कशाला चालू आहे ते टाळा लावा. मागेच मागणी केली, टाळा लावा. हे टाळा आम्हीच लावू शकतो. जर महानगरपालिकेचे तुम्हाला कर्मचाऱ्यांचे हक्क अधिकार देता येत नाही तर महानगरपालिकेवर संप करण्याची घोषणा मी सर्व संघटनांना बसून केली होती. प्रशासनातील जे पदाधिकारी आहेत, प्रशासनातील अधिकारी आणि जे पदाधिकारी आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी तात्काळ आयुक्तांना फोन केला. तुम्ही तात्काळ गणपतीपूर्व त्यांना पैसे द्या. परंतु 2016 नंतर काही कर्मचाऱ्यांना अंशतः पैसे दिले, बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित आहेत आणि सेवा निवृत्त झालेले कर्मचारी अद्याप त्यांना तिसरा हप्ता प्राप्त झाला नाही. म्हणून मी अर्धनग्न आंदोलनाचा इशारा ठाणे महानगरपालिकेला काल दिला. आज तात्काळ मिटिंग झाली. अतिरिक्त आयुक्तांना, रोडे साहेबांना भेटलो, आयुक्तांना भेटून पत्र दिलं. रोडे साहेबांना भेटलो, ते म्हणाले गोदापुरे साहेबांशी चर्चा करत गोदापुरे साहेबांशी चर्चा केली आणि गोदापुरेने सांगितलं की आम्ही योग्य ती कारवाई करतो, तूर्त तुम्ही उपोषणाला बसू नका, अर्धनग्न आंदोलन करू नका. परंतु जोपर्यंत मला लिखित 2 वर्षामध्ये जी पत्र दिली आहेत, 15 ते 20 पत्र दिली आहेत, काय काय कारवाई करायची ते दिलेलं आहे. त्या प्रत्येक पत्राने मला जोपर्यंत खुलासा होत नाही तोपर्यंत मी माझं आंदोलन मागे घेणार नाही. त्यामुळे प्रशासनाची ही बोलणी झाली सकारात्मक की आम्ही लवकर त्या मागण्यांचा विचार करतोय आणि 50,000 बोनस हा माझा डिमांड आहे. 50,000 बोनस हा माझा डिमांड आहे. प्रशासनाने किती ठरवायचं, कारण आज महागाई बोकाळलेली आहे, किती द्यायचं ते जरा 10, 20, 30ची मागणी पूर्तता झाली पाहिजे, 12, 24ची पूर्तता झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांचा फरक मिळाला पाहिजे, कर्मचाऱ्यांना भत्ते मिळाले पाहिजेत, अशा विविध मागण्या आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस कर्मचाऱ्यांना भरतीमध्ये प्राधान्य दिले पाहिजे, स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले पाहिजे. कारण स्थानिक उमेदवार हा ठाणे महानगरपालिका क्षेत्राला टॅक्स पेअर आहे, करदाता आहे, कर भरतो, तर त्यांचा पूर्णतः अधिकार या महानगरपालिकेवरती, या महापालिकेच्या सेवाशार्थीच्या भरतीमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पात्रतेला जरी असेल नसेल तर प्रशासनाने तपासावं. पण TCSला तुम्ही पत्र देऊन कळवा की स्थानिक उमेदवारांना, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातल्या, ठाणे जिल्ह्याच्या क्षेत्रातल्या लोकांना, ठाणे महानगरपालिका शहरातील लोकांना प्रथमतः प्राधान्य देण्यात यावं. हे माझी मागणी